नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी पांढरे शुभ्र बनून तयार होणारे आणि तितक्याच सोप्या पद्धतीने रव्याचे पडी पापड. अगदी हे पापड तोंडात टाकताच विरघळतात असे हे बनून तयार होतात. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि दुप्पट तिप्पट फुलतात. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी अर्धा किलो रवा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. घरातील तुम्ही कोणत्याही एका भांड्याने सर्व मेजरमेंट मोजून घेऊ शकता. मी इथे पाऊण पातेलं भरून रवा घेतलेला आहे. बरोबर आपल्याला तितकंच भांडं आपल्याला पाणी वापरायचं आहे. इथे आता आपल्याला या रव्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला आता रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा मी इथे पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे. यावर आता आपल्याला झाकण ठेवून हा जो रवा आहे रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे. हा रवा मी आता रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही, दुसऱ्या दिवशी आपल्या रव्यावर छान असं पाणी आलेलं आहे आणि आपल्या रव्याचा जो चीक आहे तो छान असा खाली बसलेला आहे. आपल्याला जे हे पाणी आहे अलगद असं काढून घ्यायचं आहे. सर्व पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. रवा येईपर्यंत, पांढरं पाणी येईपर्यंत आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर थांबायचं आहे. इथे मी आता रव्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असा आपल्याला पांढरा शुभ्र आपल्याला हा रव्याचा चीक मिळालेला आहे. पाणी काढल्यामुळे आपल्या रव्यावर जो लाल कोंडा असते तो सर्व निघून जाते आणि आपला रवा जो आहे छान असा पांढरा शुभ्र बनून तयार होते. इथे आता तुम्ही ज्या भांड्याने रवा मोजून घेतलेला होता बरोबर त्याच भांड्याने मी इथे पाऊण भांड पाणी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. या भांड्याने आपल्याला 5 भांडे पाणी घ्यायचं आहे. इथे मी आता पातेल्यामध्ये 5 भांडे पाणी छान असं गरम करून घेणार आहे. इथे आता आपल्याला जाड बुडाचं पातेलं किंवा कढई तुम्ही काहीही घेऊ शकता. यावर मी आता झाकण ठेवून हे पाणी गरम करून घेणार आहे. पाण्याला आपल्याला उकळी काढायची नाही, थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत. यामध्ये मी चमचाभर मीठ घालून घेणार आहे. हा माझा मोठा चमचा आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने मी हे मीठ मोजून घेतलेलं होतं. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. इथे आता आपला जो रव्याचा चीक आहे तो यामध्ये ओतून द्यायचा आहे आणि हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला आता रव्याचं कंटिन्यू हलवायचं आहे. बघू शकता तुम्ही, हळूहळू आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. हे छान आपल्याला आता अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत हलवतच राहायचं आहे. हे जर आपण असं सोडलं तर लगेचच हे तळाला लागायला सुरुवात होते. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं हे पापडाचं बॅटर आहे ते खूप जास्त घट्ट वाटते तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी
एक्स्ट्रा टाकू शकता. गरम करून घालायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी. माझं हे पाणी अगदी व्यवस्थित आहे. बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटं मी इथे हे मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे. छान असा आपला हा रवा आता शिजलेला आहे. मीडियम गॅस करून आपल्याला छान असं आता हे 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. पण मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करत राहायचं आहे. हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असे बबल्स आले पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता अगदी काचेसारखं आपलं हे मिश्रण दिसते. छान अशी चमक येते या मिश्रणाला. इथे मला 20 मिनिटं पूर्ण हे सर्व मिश्रण शिजवायला लागलेले आहे. इथे आता आपण चेक करून बघू आपलं हे मिश्रण पापडासाठी व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे काय. तर एक अशा पद्धतीची डिश घ्यायची आणि त्यावर अशा पद्धतीचा आपल्याला पापड तयार करून घ्यायचा आहे. हे जे आपलं पापडाचं मिश्रण आहे ते पसरलं नाही तर समजून घ्यायचं आपलं हे छान असं शिजलेलं आहे. इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे पापड छान असे तयार करून घ्यायचे आहे. इथे मी आता प्लॅस्टिकवर हे पापड छान असे तयार करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे छोटे मोठे पापड इथे तयार करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही अर्धा किलो रव्यामध्ये आपले भरपूर सारे पापड बनून तयार झालेले आहे. अशाच पद्धतीने मी हे पापड छान असे वाळवून घेणार आहे. एका साईडने आपले पापड छान असे सुकलेले आहे. इथे मी आता 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये हे पापड छान असे सुकवून घेतलेले आहे. तुम्ही हे पापड पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता. अगदी काचेसारखे आपले हे पापड बनून तयार झालेले आहे. आपण इथे आता पापड तळून सुद्धा बघू. इथे मी तेल आता छान असं गरम करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे आपले पापड हे दुप्पट तिप्पट फुललेले आहे. अजिबात हे पापड आपले तेलकट होत नाही. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.